त्यानंतर शिवसेना नेते विभाग प्रमुख आमदार अनिल परब साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी सन्माननीय आमदार वरुणजी सरदेसाई साहेबांना विनंती करतो, आपण सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ठिकाणी सन्मान करायचा आहे। आपण एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी उद्धव साहेबांचं स्वागत करूया। आमदार वरुणजी सरदेसाई साहेब त्यांचं या ठिकाणी स्वागत करत आहेत। त्यानंतर शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे। मी आमदार वरुणजी सरदेसाई साहेब यांना विनंती करतो, आपण आदित्य साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। शिवसेना नेते विभाग प्रमुख आमदार, तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आहे। नवीन वर्षाची सुरुवात चांगली दणक्यात झाली आणि वरुण तू उल्लेख करेपर्यंत मला लक्षातच नव्हतं मी पण आमदार आहे। आणि हक्काने मी सांगेन किंवा अभिमानाने सांगेन की आपल्याला आपला हक्काचा एक काम करणारा तुम्ही निवडून दिलेला आमदार मिळाला, याचा आपल्याला सर्वांना अभिमान वाटला पाहिजे। तसं वांद्रे पूर्व म्हटल्यानंतर आपलाच इलाका आहे आणि इलाका आपला म्हटल्यानंतर काम सुद्धा तसं दणक्यात पाहिजे। मला मनापासून समाधान वाटलं, आता सुद्धा कुठलं गौतम नगर म्हणजे पहिल्या ऑफिसच्या कार्यालयाच्या सुरुवातीलाच लोक येऊन आशीर्वाद देत आहेत, असं चित्र फार दुर्मिळ दिसतं। आणि वरुण ही सगळी लोक आहेत ती आपली आहेत, फार पूर्वीपासून आपण म्हणजे मी लहानपणापासून यांना बघतोय, अनिल पण इकडेच लहानाचा मोठा झालेला आहे। ही सगळी आपली हक्काची लोक आहेत, यांचे आशीर्वाद हे आपलं बळ आहे। त्यांच्या विश्वासानं कुठे तडातू जाऊ देणार नाही, खात्री आहे। तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि नवीन वर्ष सुरू झालेलं आहे। गुढी कुठे उभारायची तुम्हाला कल्पना आहे, त्या कामाला आपण सुरुवात करूया। सर्वांना शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब। आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान। सर्वांना